महापालिकेतील बेकायदेशीर बांधकाम परवाने प्रकरणात 96 मिळकतदारांपैकी 90 जणांनी परवान्यांच्या झेरॉक्स प्रती जमा केल्या आहेत। या विषयावर प्रशासनाने कोणताच निर्णय न घेतल्यामुळे ही बांधकामे नियमित होणार की पाडली जाणार याबाबत स्पष्टता आलेली नाही। दरम्यान या प्रकरणातील 4 अधिकाऱ्यांच्या जामिनावर गुरुवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे। महापालिकेच्या 4 अधिकाऱ्यांनी अधिकार नसताना 96 बेकायदेशीर बांधकाम परवाने दिल्याचे उघडकीस आले होते। या प्रकरणी 6 महिन्यांपूर्वी जाकीर हुसेन नाईकवाडी, श्रीकांत खानापुरे, शिवशंकर घाटे, आनंद क्षीरसागर या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे। या अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली। गेले 4 महिने या अधिकाऱ्यांच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे। दिवाळी दरम्यान सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची बदली झाली। आता नवे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्याकडे सुनावणी सुरू आहे। या प्रकरणातील 4 अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर परवाने दिले, परवाना शुल्कासाठी घेतलेल्या आर्थिक रकमेचा अपहार केल्याची तक्रार बांधकाम विभाग प्रमुखांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।